In this video, we are going to learn about the impact of a defect, how to estimate the impact of, then techniques of the defect, and reporting a defect. So let's start with the impact of a defect. Actual impact of the defect can be realized when the risk becomes reality, but it is possible to estimate it. Some organizations classify the risk as high, medium, and low based on the sum model. So it is depend on the organization how they estimate the exact impact of a defect. So there are two ways to handle the risk. Accept the risk as it is and bypassing the risk. दोन वेने आपण रिस्क हँडल करू शकतो. फर्स्ट वन आहे दॅट इज ॲक्सेप्ट द रिस्क ॲज इट इज. म्हणजे सॉफ्टवेअर टेस्ट करताना जे काही डिफेक्ट यायला लागले त्याच्यामुळे जी काही रिस्क जनरेट व्हायला लागली त्या रिस्कला ॲक्सेप्ट करा. ओके, इन्स्टेड ऑफ फिक्सिंग इट. मग ही सिच्युएशन कधी ऑकर होईल जेव्हा पर्टिक्युलर जी रिस्क आहे त्या रिस्कमुळे जर सॉफ्टवेअरला काही इफेक्ट होत नसतील किंवा सॉफ्टवेअरच्या रिझल्टमध्ये काही इफेक्ट जर होत नसेल, अफेक्ट होत नसेल, तर त्या रिस्कला ॲज इट इज ॲक्सेप्ट करा. ओके, सो देर इज नो नीड टू फिक्स इट. अँड बायपासिंग द रिस्क मीन्स व्हॉट, जी काही रिस्क आहे त्याला सिम्पली पास करायचं. म्हणजेच काय करायचं, काही सुद्धा म्हणजे पर्टिक्युलर डिफेक्ट जेव्हा फाइंड आउट होईल कुठलीही ॲक्शन त्यावरती घ्यायची नाही. ओके, म्हणजे ह्या कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण बायपासिंग द रिस्क करतो. समजा एका सॉफ्टवेअरचे मी मल्टिपल व्हर्जन्स क्रिएट करते. ॲट दॅट टाइम एका व्हर्जनमध्ये समजा मला काहीतरी डिफेक्ट फाइंड आउट झाले. सो इन्स्टेड ऑफ फिक्सिंग दॅट डिफेक्ट इन द करंट व्हर्जन, आय विल जस्ट बायपास द रिस्क टू द नेक्स्ट व्हर्जन. म्हणजे नेक्स्ट व्हर्जनमध्ये मी त्या डिफेक्ट्सला फिक्स करणार आहे. करंट व्हर्जनमध्ये नाही केलं तरी पण चालतात. दॅट इज नथिंग बट द बायपासिंग द risk. So these are the two ways to handle the risk, that is accept the risk as it is and bypassing the risk. So next is that is minimization of the risk impact. How to minimize the risk impact. आपल्याला माहिती आहे रिस्क इम्पॅक्ट होतोय. टू वेज आहेत रिस्कला कसे हँडल करायचे, बट ह्या रिस्कला मिनिमाइज कसं करायचं. म्हणजे जो काही रिस्क जनरेट होणार आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग करताना किंवा डिफेक्ट फाइंड आउट झाल्यामुळे ती रिस्क मिनिमाइज कशी करायची. सो देर आर 4 ways टू मिनिमाइज द रिस्क इम्पॅक्ट. सो फर्स्ट वन इज द एलिमिनेट रिस्क. ओके, सेकंड वन मिटिगेशन ऑफ रिस्क, थर्ड वन डिटेक्शन ॲबिलिटी इम्प्रूव्हमेंट, अँड फोर्थ वन इज कंटिजेन्सी प्लॅनिंग. फर्स्ट वन एलिमिनेट द रिस्क. एलिमिनेट रिस्कमध्ये आपण काय करणार आहे, सिम्पली जो काही रिस्कची प्रोबॅबिलिटी आहे ही रेड्यूस केली जाणार आहे बाय रेड्युसिंग द कॉज ऑफ द रिस्क. ओके, म्हणजे ज्यामुळे ऍक्च्युअल डिफेक्ट ऑकर होतोय, रिस्क ऑकर व्हायला लागली आहे, त्याला प्रिव्हेंट करायचं. ते रिस्क येऊ द्यायची नाही. मीन्स एलिमिनेटिंग द रिस्क. ओके, आता एक्झाम्पल जर इथे म्हटलं तर समजा एज आपल्याला एंटर करून घ्यायचंय. एजचं काय आहे, सिम्पली तो 1 to 100च्या बिटवीन एज युजरनी एंटर केला पाहिजे. करेक्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण समजा जर तिथे आपण बाउंड्रीज दिला नाहीये ॲट द टाइम ऑफ डेव्हलपमेंट, डेव्हलपरने तिथे बाउंड्रीज दिला नाही, बट ॲज अ युजर आपल्याला माहिती आहे निगेटिव्हमध्ये तर एज आपण देऊ शकत नाही आणि अबोव्ह 100ची गरज नाही आहे. करेक्ट आहे. सो 1 to 100 मध्येच मला एज फक्त इन्सर्ट करायचं आहे. सो एलिमिनेट द रिस्कमध्ये आपण काय करू शकतो, आपण जे काही इनपुट अप्लाय करणार आहे असं सिलेक्ट करा ज्याच्यामुळे रिस्क ऑकर होणार नाही. म्हणजे 1 to 100 मध्येच इनपुट फक्त सिलेक्ट करायचं. दॅट इज नथिंग बट द एलिमिनेट द रिस्क. सेकंड आहे दॅट इज मिटिगेशन ऑफ रिस्क. मिटिगेशन ऑफ रिस्क मीन्स व्हॉट, जे काय ॲक्शन्स आहेत टू मिनिमाइज द रिस्क दॅट आर टेकन बाय द ऑर्गनायझेशन. ओके, कोणी घेणार आहे इथे, टेकन बाय द ऑर्गनायझेशन. त्या जे काही ॲक्शन्स त्या ऑर्गनायझेशन घ्यायला लागलंय त्या ॲक्शनला काय म्हटलं जातं तर मिटिगेशन ॲक्शन म्हणलं जातं. सो मिटिगेशन ऑफ रिस्क म्हणजे काय, करेक्टिव्ह कंट्रोल्स. ओके, जे काही करेक्टिव्ह प्रोसिजर आपण याच्यावरती अप्लाय करणार आहे, कोण, ऑर्गनायझेशन, टू हँडल द रिस्क. दॅट इज नथिंग बट द मिटिगेशन ऑफ रिस्क. नेक्स्ट आहे दॅट इज डिटेक्शन ॲबिलिटी इम्प्रूव्हमेंट.
In this, if people are prepared for the risk, then they can be handled effectively. ओके, म्हणजे सिम्पली जे काही पीपल्स आहेत ते प्रिपेअर पाहिजे फॉर द पर्टिक्युलर रिस्कसाठी. कशामध्ये? डिटेक्शन, ॲबिलिटी, इम्प्रूव्हमेंट. सो इथे पीपलला ट्रेन करणं गरजेचं आहे ॲट दॅट, ज्याच्यामुळे आपण रिस्क इम्पॅक्ट मिनिमाइज करू शकतो. ओके, सिम्पली जर सिच्युएशन इथे म्हणायला गेलं तर एक सिम्पल एक्झाम्पल जर म्हटलं आपण, तर एंड युजरला आपण इथे एक्सप्लेन करू शकतो की जे काही एज तुम्हाला एंटर करायचे इट शुड बी बिटवीन 1 to 100, राईट. म्हणजेच तो एंड युजर 1 to 100 मधल्याच रेंज फक्त इन्सर्ट करेल. दॅट इज नथिंग बट द डिटेक्शन ॲबिलिटी इम्प्रूव्हमेंट. देन लास्ट वन इज द कंटिजेन्सी प्लॅनिंग. Contingency planning means the actions initiated by the organization when preventive or corrective actions fail and risk actually occurs. ओके, म्हणजे काय आहे? सिम्पली कंटिजन्सी प्लॅनिंग आहे. हे प्लॅन्ड असणार आहे काहीतरी डेटा, म्हणजे काय प्लॅन केलं जाणार आहे? काहीतरी ऍक्शन्स प्लॅन करून ठेवले जाणार आहेत जेव्हा ऍक्च्युअल रिस्क ऑकर होईल. भले आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा करेक्टिव्ह काहीतरी ऍक्शन्स अप्लाय केलेत पण ते सुद्धा फेल गेले. ॲट द वर्स्ट केसमध्ये जे काही ऍक्शन परफॉर्म करायचे त्या रिस्कला हँडल करण्यासाठी ते कशात प्लॅन केले जातात? दॅट इज कंटिजन्सी प्लॅनिंगमध्ये प्लॅन केले जातात. आलं लक्षात? कंटिजन्सी प्लॅनिंग म्हणजे काय आहे? इट इज द ऍक्शन इनिशिएटेड बाय द ऑर्गनायझेशन वेन ऍक्च्युअल प्रिव्हेंटिव्ह ऑर करेक्टिव्ह ऍक्शन्स फेल अँड रिस्क ऍक्च्युअली ऑकर्स. So these are the ways to minimize the risk impact. Okay, so the next is techniques for finding the defect. So there are 3 types of technique, that is static technique, dynamic technique and operational technique. हे काय एक्सप्लेन करतात की पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये आपण डिफेक्ट कसा फाइंड आउट करणार. सो 3 वे मध्ये आपण डिफेक्ट फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट वन आहे स्टॅटिक वे, दॅट इज स्टॅटिक टेक्निक. ओके, in which the testing is done without executing the program. म्हणजे याच्यामध्ये कोड रिव्ह्यू केला जाणार आहे, एक्झिक्यूट केला जाणार नाहीये. सिम्पली कोड रिव्ह्यू केला जाईल आणि त्याच्यामध्ये काहीतरी कुठे डिफेक्ट फाइंड आउट होतात का हे चेक केलं जाणार आहे. नेक्स्ट टेक्निक आहे दॅट इज डायनामिक टेक्निक. डायनामिक टेक्निकमध्ये काय? दिस इज द टेस्टिंग टेक्निक इन विच द सिस्टीम कंपोनंट्स आर एक्झिक्युटेड इन ऑर्डर टू आयडेंटिफाय द डिफेक्ट्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअल टेस्ट केसेस एक्झिक्यूट केले जाणार आहेत सॉफ्टवेअरवरती टू टेस्ट द रिझल्ट. ओके, अँड द थर्ड टेक्निक इज ऑपरेशनल टेक्निक. ऑपरेशनल टेक्निक म्हणजेच काय? The system containing the defects are delivered to the users and then defects are identified the users, customers or auditors. Thus, defects are actually detected during the operation of the सिस्टीम. म्हणजे जेव्हा आपण एखादा डिफेक्ट असलेला सॉफ्टवेअर समजा आपण डिलिव्हर केला युजरला, सो युजर जेव्हा तो सॉफ्टवेअर हँडल करतोय ॲट द टाइम ऑफ हँडल त्याला काहीतरी डिफेक्ट फाइंड आउट व्हायला लागले, म्हणजे त्या सिस्टीमला ऑपरेट करताना त्याला काहीतरी डिफेक्ट फाइंड आउट होतोय, राईट. सो जेव्हा त्याला डिफेक्ट आयडेंटिफाय होईल तो डिफेक्ट रिपोर्ट करेल कोणाला? डेव्हलपरला, फिक्सिंग पर्पजसाठी. सो दिस इज द ऑपरेशनल टेक्निक. जेव्हा आफ्टर द डिप्लॉयमेंट जर कुठले डिफेक्ट फाइंड आउट झाले, म्हणजे जेव्हा युजर त्या सॉफ्टवेअरला यूज करतोय ॲट दॅट टाइम, देन ऑपरेशनल टेक्निक यूज केली जाणार आहे किंवा ती जी काही टेक्निक आहे दॅट इज अ ऑपरेशनल टेक्निक आपण त्याला म्हणू शकतो. सो लास्ट पॉइंट इज रिपोर्टिंग अ डिफेक्ट. आता टेक्निक्स बघितल्या आपण, हाऊ टू एस्टिमेट द इम्पॅक्ट बघितला, राईट. द लास्ट पॉइंट इज नथिंग बट द रिपोर्टिंग अ डिफेक्ट. Finding and reporting defects is an important step in SDLC, Software Development Life Cycle मध्ये. करेक्ट आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. प्लस त्याचा रूट कॉज देखील फाइंड आउट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण त्या डिफेक्टला प्रिव्हेंट करू शकतो. सो डिफेक्ट रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटेशनमध्ये क्रिएट केली जाते आणि ते रिपोर्ट केलं जातं टू द अदर पार्टीज फॉर फर्दर प्रोसेस.
ओके, म्हणजे एक्झाम्पल जर म्हटलं तर डेव्हलपरला देखील डिफेक्टची इन्फॉर्मेशन लागते फॉर फिक्सिंग पर्पज, एंड युजरला देखील डिफेक्टची इन्फॉर्मेशन लागते. करेक्ट आहे, जेणेकरून त्या पर्टिक्युलर एखादी रिस्क हँडल करू शकेल ॲज इट्स ओन. सो रिपोर्टिंग डिफेक्टमध्ये काय म्हटलेलं आहे, गिव्ह कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ इनकन्सिस्टन्सी. डिफेक्ट रिपोर्ट फॉर्म्स अ बेस्ट ऑफ क्वालिटी मेजरमेंट. ओके, गिव्ह कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ इनकन्सिस्टन्सी म्हणजे जो काही डिफेक्ट फाइंड आउट होणार आहे त्याचं कम्प्लीट इन्फॉर्मेशन द्यायची इथे. त्याचा रूट कॉज काय, कशामुळे तो फाइंड आउट झालेला आहे, राईट, कुठे फाइंड आउट झाला, काय इनपुट दिल्यानंतर फाइंड आउट झाला, त्या पर्टिक्युलर डिफेक्ट रिलेटेड कम्प्लीट माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून युजर किंवा डेव्हलपर प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह ॲक्शन त्याच्यावरती परफॉर्म करू शकेल. ओके, डिफेक्ट रिपोर्ट फॉर्म्स अ बेस ऑफ क्वालिटी मेजरमेंट. मीन्स वॉट, जेवढे जास्त नंबर ऑफ डिफेक्ट्स फाइंड आउट होतील सॉफ्टवेअरमधून त्यावरती सॉफ्टवेअरची क्वालिटी एस्टिमेट केली जाते. म्हणजेच तिथे मी त्या सॉफ्टवेअरची क्वालिटी लो म्हणू शकते जर मॅक्झिमम नंबर ऑफ डिफेक्ट्स फाइंड आउट झाले असतील तर. सो डिफेक्टचा रिपोर्ट जो काय, मिनिमम नंबर ऑफ डिफेक्ट्स जर मला आयडेंटिफाय झाले असतील तर अकॉर्डिंग टू दॅट रिपोर्ट मी म्हणू शकते की सॉफ्टवेअरची क्वालिटी इज ओके. ओके, सो जो काही डिफेक्ट रिपोर्ट आहे तो बेस फॉर्म करतो कोणाचा, सॉफ्टवेअर क्वालिटीचा, राईट. दॅट्स वाय रिपोर्टिंग गरजेची आहे. आणि रिपोर्टिंग ॲपमध्ये आपण करतो काय नेमकं म्हणजे डिफेक्ट रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपण अदर पार्टीजला सेंड करतो. ओके, सो these are nothing but the is impact technique and reporting a defect concepts. I hope तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.